सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनीचे अभंग काव्य आहे, त्याचं शीर्षक आहे शांत निवांत ते शिष्य सुमती. जे शांत आणि निवांत असतात ते शिष्य सुमती म्हणजे असे शिष्य स्वाभाविकच चांगल्या बुद्धीचे असतात. जे शांत निवांत शिष्य असतात ते सुमती म्हणजे त्यांची बुद्धी चांगली असते. म्हणून शांत निवांत ते शिष्य सुमती. 6 कडवी आहेत, सोपी कडवी आहेत, नीट ऐका. आरशा समोर नाये मुखल पविता, साधू समोर नाये मनोभाव दडविता. आरसा साधू उभय दीप असती, स्वस्थान न सोडिता जे ये समोरी, त्या यथायोग्य मार्ग धाविती. आरसा साधू दोन्ही गुरु रूप जाणा, शरीर मनाच्या दाविती उणीवा. दोघांचाही कदा राग न करावा धरावा, न फोडावा आरसा तैसा गुरु दूर न सारावा. दर्पण गुरु उपेक्षिता अलक्षिता, नये त्या क्षती, परी ऐसे जो करी तो ठरे आत्मघाती. विना प्रश्न दर्पण गुरु यथायोग्य दाविती उत्तरती, उभयासमोरी शांत निवांत राहती, ते शिष्य सुमती. तर आरशासमोर आपण जातो, आरसा बोलत नाही चालत नाही, परंतु आरशासमोर आपण गेलो की आपलं मुख, आपलं शरीर आणि त्याच्यावरील कमी जास्त ज्या काही उणीवा असतात, दोष असतात, ते आपोआप आपणाला दिसतात. तसंच शक्यतो गुरु समोर गेल्यानंतर शिष्याने प्रथम शांत निवांतपणे गुरु समोर बसावं, त्याला वंदन करून स्वस्थ बसावं. मग आपोआपच गुरु शिष्याचा मनाचा भाव जाणतो आणि गुरु बोलायला लागतो. आणि गुरु जे सर्व बोलतो त्या सर्व बोलण्यामध्ये शिष्याच्या मनातील प्रश्न शंका याला अगोदरच उत्तर दिले जाते. त्यामुळे गुरु समोर गेल्यानंतर प्रश्न विचारण्याऐवजी गुरु समोर आणि आरशासमोर फक्त उभं राहावं किंवा बसावं. आरशासमोर उभं राहिलं की आरसा न बोलता सर्व दशा आपल्या मुखाच्या शरीराच्या खाणाखुणा दाखवतो. तसं गुरु समोर शांत निवांत जर बसलं तर गुरु समोर आलेल्याचा मनोभाव जाणतो, त्याच्या इच्छा जाणतो, त्याचे प्रश्न जाणतो आणि त्यानंतर तो जे काही बोलतो त्या बोलण्यात सर्व प्रश्न अनायसे निरुत्तर झालेले असतात. हे ज्यांना कळतं आणि आरशासमोर निवांत प्रत्येकाला राहावंच लागतं, पण तू गुरु समोर तो शांत निवांत राहतो असा शिष्यच खरा सुमती. कारण गुरु समोर आपण गेलो याचा अर्थच गुरुला आपण आलो, त्याचा हेतू, त्याचं कारण. जो मुंगीचंही मनोगत ओळखतो तो शिष्याचं मनोगत का नाही ओळखणार. म्हणून आरशासमोर आणि गुरु समोर गेलं की आरसा न बोलता आपल्या शारीरिक किंवा मुखावरच्या ज्या काही खाणाखुणा आहेत त्या दाखवतो, उणीवा दाखवतो. चांगल्या गोष्टी असेल, आपण स्वरूप असो तर आपलं स्वरूप दाखवतो. तसाच गुरु समोर आपण गेलो की गुरु आपला मनोभाव ओळखतो, आपले प्रश्न ओळखतो आणि नंतर थोड्या वेळाने गुरु जे सांगतो ते उपदेश वजा तो जे बोलतो त्यामध्येच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर आलेली असतात आणि आपल्या सर्व शंका कुशंकांना त्यामध्येच उत्तर मिळालेलं असतं. म्हणून आरसा आणि गुरु समोर जे शांत निवांत राहतात तेच खऱ्या अर्थाने सुमती, चांगल्या बुद्धीचे शिष्य होत. आता हे सांगून झालं, आता एक एक कडवा अर्थ सांगतो आणि नंतर पुन्हा एकदा म्हणतो. आरशा समोर नाये मुखल पविता, साधू समोर नाये मनोभाव दडविता. आरशासमोर उभं राहिलं की आपलं मुख आपण लपवू शकत नाही. आरशासमोर उभं राहिलो याचा अर्थच आरशासमोर आपलं मुख झालं. तेव्हा आरशासमोर जाऊन तोंड लपवता येत नाही. आणि साधू समोर गेल्यानंतर आपल्या मनातील भाव आपणाला वाटतं तो इतरांना कळणार नाही. पण आरशासमोर जसं आपलं रूप उघड होतं तसं साधू रूपी जो आरसा आहे त्याच्या समोर आपल्या मनातले भाव आपण न बोलता सुद्धा साधूला उलगडतात. आरसा साधू उभय दीप असती. आरसा आणि साधू हे दोन्ही दीप, हे दोन्ही दिव्यासारखे आहेत. स्वस्थान न सोडिता जे ये समोरी, त्या यथायोग्य मार्ग दाविती.
आरसा आपलं भिंतीवरची जागा सोडत नाही आणि साधू जिथे असतो तिथून उठत नाही. आरसा आणि साधू हे दोन्ही दिव्यासारखे आहेत. ते आपापली जागा न सोडता त्यांच्या समोर जे जे येईल त्यांना यथायोग्य मार्ग किंवा यथायोग्य दिशा ते दाखवतात. आरसा साधू दोन्ही गुरु रूप जाणा, शरीर मनाच्या दाविती उणीवा. आरसा आणि साधू हे दोन्ही गुरु म्हणूनच समजून घ्या. आरसा शरीराच्या उणीवा दाखवतो आणि साधू मनाच्या उणीवा दाखवतो. दोघांचाही कदा राग न करावा धरावा, न फोडावा आरसा तैसा गुरु दूर न सारावा. आपण आरशाचा राग केला आणि आपलं वाईट रूप आरशात दिसलं म्हणून जरी आपण आरसा फोडला तरी एक आरसा फोडला, परत दुसऱ्या आरशासमोर तिसऱ्या आरशासमोर अगदी काही नाही तरी लोकांच्या डोळ्यामध्ये आपलं जे प्रतिबिंब दिसतं तर लोकांच्या डोळ्यात आपण जे दिसतो ते लोकांचे डोळे म्हणजे आरसाच आहे. म्हणून एक आरसा फोडून उपयोग नाही. आरसा जे असेल ते दाखवतो. आपण जे जसे आहोत ते दाखवतो म्हणून आरशाचा राग करण्यात अर्थ नाही आणि आरसा फोडण्यात अर्थ नाही. तसाच आपला मनोभाव जो आहे तो जाणून गुरुने काही सांगितलं तर गुरुचा सुद्धा राग करण्यात अर्थ नाही. म्हणून दोघांचाही कदा राग न करावा धरावा, न फोडावा आरसा तैसा गुरु दूर न सारावा. आरसा फोडू नये आणि गुरुला दूर लोटू नये. दोघांचा कधीच खरा शिष्य ज्ञानी शिष्य राग करत नाही. दर्पण गुरु उपेक्षिता अलक्षिता न येत्या क्षती. दर्पण म्हणजे आरसा आणि गुरु. दर्पण म्हणजे आरसा आणि गुरु म्हणजे दर्पण आणि गुरु यांची जरी आपण उपेक्षा केली, यांच्याकडे जरी आपण लक्ष दिलं नाही तरी त्यामुळे आरशाला आणि गुरुला काहीच क्षती म्हणजे काहीच उणीव प्राप्त होत नाही. मात्र आरशासमोर उभं राहायला जो लाजतो आणि गुरु समोर जाऊन शांत निवांत बसायला जो लाजतो हे दोन्ही माणसं स्वतःचाच आत्मघात करतात. म्हणजे आरसा आपणाला आपलं दर्शनी रूप दाखवतो, त्यातील सुयोग्य अयोग्य दाखवतो आणि गुरु आपणाला आपल्या मनातील भावांबद्दल ते भाव योग्य आहेत का अयोग्य आहेत याचं दर्शन करून देतो. म्हणून दर्पण आणि गुरु, आरसा आणि गुरु या दोन्ही गोष्टींची उपेक्षा केली, त्यांच्याकडे अलक्ष दिलं तरी आरशाला आणि गुरुला त्यामुळे काहीच नुकसान पोचत नाही. मात्र आरसा फोडणारा आणि गुरु दुर्लक्षित करणारा असा जो कोणी असतो तो स्वतः मात्र आत्मघाती स्वतःचाच नाश करून घेणारा, स्वतःचेच नुकसान करून घेणारा असतो. त्या कारणाने विना प्रश्न दर्पण गुरु तथा योग्य दाविती उत्तरती. प्रश्न न करता दर्पण म्हणजे आरसा आणि गुरु जे यथायोग्य आहे ते दाखवतात आणि गुरु त्यांच्या संभाषणातून, उपदेशातून, उत्तरातून आपल्या मनोवस्थेचे, शिष्याच्या मनोवस्थेचे अचूक वर्णन करतात. म्हणून विना प्रश्न दर्पण गुरु यथायोग्य दाविती उत्तरती. प्रश्न न करता सुद्धा आरसा आपणाला आपण जसे आहोत त्याचं दर्शन करून देतो आणि गुरु पुढे सुद्धा आपण शांत निवांत बसलो तर गुरु उपदेशात्मक जे 4 शब्द सांगतो त्यामध्ये आपल्या हिताचं जे आहे ते तो सांगतो आणि त्याच वेळी हिताचं सांगताना जे काही अहितकारक आहे, जे आपल्या मनोभावामध्ये लपलेलं आहे त्याचाही तो उलगडा करत असतो. म्हणजे जेव्हा कोणी मला हिताच्या गोष्टी सांगेल तेव्हा त्याचा अर्थ उघड आहे की माझं हित मी जाणलेलं नाही म्हणूनच तो सांगत आहे. आणि आपलं हित कशात आहे जेव्हा आपण जाणत नाही तेव्हा आपला मनोभाव चुकीचा असतो. तेव्हा चुकीचा मनोभाव शिष्याच्या लक्षात घेऊन त्या चुकीचा उल्लेख न करता फक्त योग्य वागणं कसं हे जेव्हा साधू सांगतो तेव्हा योग्य वागणं कसं हे साधू सांगताना शिष्याला अनायसे कळतं की आपण अयोग्य आहोत. म्हणून प्रश्न न विचारता आरशासमोर आणि गुरु समोर जर आपण उभं राहिलो तर आरसा आपणाला बाह्य रूप दाखवेल आणि गुरु आपणाला त्याच्या उपदेशातून आपल्या मनातील ज्या चुका आहेत, उणीवा आहेत त्याच्यावर नेमकं बोट ठेवून परंतु चांगल्या सरळ शब्दामध्ये, गोड शब्दामध्ये आपणाला उपदेश करील. त्या कारणाने आरसा
आणि गुरु यांच्या पुढे जो शिष्य शांत निवांत उभा राहतो किंवा जो शिष्य आरशासमोर शांत उभा राहतो आणि जो शिष्य गुरु समोर शांत निवांत बसून काही काळ तिथेच बसतो, त्यावेळेला शिष्याला जे योग्य ते सांगून शिष्याचे जे मनोदर्शन आहे, शिष्याचे जे भावदर्शन आहे, त्याचा उलगडा गुरु आपल्या उपदेशातून करून देतो आणि त्यामुळे गुरुच्या शिष्यातूनच, गुरुच्या उत्तरातूनच, उपदेशातूनच शिष्याच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळते. म्हणून आरशासमोर आणि गुरु समोर जे शांत निवांत उभे राहतात, बसतात, त्याच शिष्याना सुमती, तेच शिष्य चांगल्या बुद्धीचे म्हटले जाते. आता हा सर्व अर्थ स्पष्ट करून सांगितला तर शांत निवांत ते शिष्य सुमती हे अभंग काव्य आता नीट ऐका. आरशा समोर नाये मुख लपविता, साधू समोर नाये मनोभाव दडविता, आरसा साधू उभय दीप असती, स्वस्थान न सोडिता जे ये समोरी, त्या यथायोग्य मार्ग दाविती. आरसा साधू दोन्ही गुरु रूप जाणा, शरीर मनाच्या दाविती उणीवा, दोघांचाही कदा राग न करावा धरावा, न फोडावा आरसा तैसा गुरु दूर न सारावा. दर्पण गुरु उपेक्षिता दर्पण गुरु उपेक्षिता अलक्षिता, नये त्या क्षती, क्षती म्हणजे उणीव, परी ऐसे जो करी तो ठरे आत्मघाती. विना प्रश्न दर्पण गुरु यथायोग्य दाविती उत्तरती, उभया समोरी शांत निवांत राहती, ते शिष्य सुमती. शांत निवांत ते शिष्य सुमती असं हे निशिदिनीचं आजचं निरूपण येथेच संपन्न होत आहे. ज्याने त्याने यथायोग्य बोध यातून घ्यावा, नव्हे ते घेतीलच, त्या विश्वासाने हे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.